नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमाच्या आजच्या 21व्या दिवशी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सांख्यिकी या घटकांतर्गत स्तंभालेखन, वाचन आणि अर्थनिर्वेचन म्हणजे स्टॅटिस्टिक या टॉपिकच्या अंतर्गत आपण बार ग्राफ्स याची माहिती आपण घेणार आहोत. बघा, इयत्ता 6वीला आपण ग्राफ पेपर पाहिला होता. त्या ग्राफ पेपरवरती observe the graph paper shown here. There are some bold and some faint lines on it. The bold line shows a certain big unit. This unit is divided into smaller units which are shown by the faint lines. The grid formed by these lines make it easy to select a suitable scale and draw columns of the proper height. आता याच्यामध्ये या ग्राफ पेपरमध्ये दोन लाईन्स दिसतात पहा. एक उभी लाईन मारलेली आहे, एक आडवी लाईन आहे. याच्यामध्ये नियर द लोअर एज ऑफ द पेपर हॉरिझॉन्टल लाईन इज ड्रॉन ॲज ए बेस. इट इज कॉल्ड द एक्स ॲक्सिस. ए हॉरिझॉन्टल लाईन इज ड्रॉन ॲज अ बेस. इट इज कॉल्ड द एक्स ॲक्सिस. जी आडवी लाईन आपण काढलेली आहे ग्राफ पेपरवरती खालच्या बाजूला बेसला, त्याला आपण एक्स ॲक्सिस, एक्स अक्ष असं म्हणूया. A line perpendicular to the x-axis is drawn on the left side of the paper, that is called the y-axis. आणि x-axisला परपेंडिक्युलर असणारी लाईन जी आपण ग्राफ पेपरच्या डावीकडे काढलेली आहे त्याला आपण y-axis असे म्हणतो. या दोन जे ॲक्सिस आहेत ग्राफ पेपरवरती हे फार महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. आता याच्यामध्ये एक ग्राफ दिले पहा. या ग्राफमध्ये काही माहिती दिलेली आहे, त्या माहितीचा आपण अभ्यास करूया. याच्यामध्ये IPLमध्ये मुंबई इंडियन्सच्या पॉवर प्लेमधल्या रन्स त्यांनी दिलेले आहेत. तर एक्स ॲक्सिस जो आहे त्याच्यावरती किती मॅचेस खेळल्या, पहिली मॅच, दुसरी मॅच, तिसरी मॅच, चौथी, पाचवी, सहावी, ते दिलेलं आहे. वाय ॲक्सिसवरती किती रन्स काढलेले आहेत त्या दिलेल्या आहेत. ॲक्च्युली याच्यामध्ये स्केल दाखवलेला नाही, पण स्केल आहे. ऑन दी वाय ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल टू 10 रन्स. ठीक आहे. अशा प्रकारे आपण स्केल तिथं घ्यायला हवा होता. पुढच्या स्लाईडमध्ये आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. आता याच्यामध्ये आडव्या ज्या अक्ष आहे, आडवा म्हणजे एक्स ॲक्सिस, त्याच्यावरती 6 अंतरावर 6 क्रमाने आपले सामने मॅचेस दाखवलेले आहेत. ऑन दी वाय ॲक्सिस त्याच्यामध्ये रन्स दाखवलेले आहेत. प्रत्येक सामन्यातील पॉवर प्लेमधल्या जे रन्स आहेत ते दाखवलेले आहेत. अशा प्रकारे हा जो ग्राफ आहे तो काढलेला आहे. याच्यामध्ये क्वेश्चन्स बघा. वाय ॲक्सिसवर कोणती डाटा दाखवलेला आहे, एक्स ॲक्सिसवरती कोणता डाटा दाखवलेला आहे, हायेस्ट रन्स कोणत्या सामन्यात कोणत्या मॅचमध्ये केलेले आहेत आणि किती केले आहेत. तर हायेस्ट रन्स कोणत्या सामन्यात केले आहेत, तर मला वाटते 70 रन्स केलेले आहेत हायेस्ट या 6 मॅचेस मिळून. तर 5व्या मॅचेसमध्ये हायेस्ट रन्स केलेले आहेत, दॅट इज 70. त्यानंतर कोणत्या 2 सामन्यांमध्ये समान धावा केलेल्या आहेत आणि किती. आता मला वाटतं समान धावा केलेल्या आहेत बघा 40 धावा, 40 रन्स केलेत पहिल्या मॅचमध्ये आणि चौथ्या मॅचमध्ये. मीन्स इक्वल रन्स जे आहेत त्या फर्स्ट अँड फोर्थ मॅचमध्ये केलेले आहेत अँड दॅट इज 40 रन्स. ठीक आहे. अशा प्रकारे या ग्राफचं जे आहे ते रीडिंग करून आपण त्याच्यावरचे क्वेश्चन जे आहेत ते पाहू शकतो. आता आपण एक ग्राफचं पुन्हा बघूया. दिस बार ग्राफ शोज द मॅक्झिमम टेम्परेचर्स in degree Celsius in different cities on a certain day in February. काय सांगितले पहा. या ग्राफमध्ये जास्तीत जास्त तापमान, कमाल तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये दाखवलेलं आहे वेगवेगळ्या सिटीजचं फेब्रुवारी महिन्यातलं. ऑब्झर्व द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. याच्यामध्ये
वाय ॲक्सिसवरती टेम्परेचर दिलेलं आहे डिग्री सेल्सिअसमध्ये, अँड ऑन दी एक्स ॲक्सिस नेम ऑफ दी सिटीज, शहरांची नावं दिलेली आहेत. ठीक आहे. आणि स्केल जे मागाशी तुम्हाला मी सांगितलं होतं ते स्केल त्यांनी दिलं आहे ऑन दी वाय ॲक्सिस. हे जे 5, 10, 15, 20 लिहिलं आहे, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, दीज आर दी टेम्परेचर्स इन डिग्री सेल्सिअस. सो स्केल लिहिणं गरजेचं आहे आपल्याला, कारण वाय ॲक्सिसवरती ते जे टेम्परेचर आपण घेतलं आहे ते 5, 10, 15 असं घेतलं आहे. ते कधी कधी आपण 10, 20, 30 पण घेऊ शकतो. तर आपण तसं नाही घेता आपण ते 5 घेतलेलं आहे. 5, 10, 15 म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सिअस. आता या ग्राफमध्ये 1 युनिट घ्यायचं काही कारण नाही आहे, कारण आपल्या ग्राफ पेपरमध्ये ते 1 युनिट इज इक्वल टू 1 सेंटीमीटर असतं. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सिअस. आपल्याला वाय ॲक्सिसवरती ते लक्षात येईल. एक्स ॲक्सिसवरती जे सिटीज आहेत त्याचे ग्राफ ज्याचे बार काढलेले आहेत, स्तंभ काढलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 1, व्हॉट डाटा इज शोन ऑन दी व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन्स. व्हर्टिकल लाईन्सवरती काय डाटा आहे? तर व्हर्टिकल लाईन्सवरती ऑन दी व्हर्टिकल लाईन्स देर इज अ मॅक्झिमम टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. जास्तीत जास्त कमाल तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये दाखवलेलं आहे वाय ॲक्सिसवर, व्हर्टिकल लाईनवर. अँड ऑन दी हॉरिझॉन्टल लाईन नेम ऑफ दी सिटीज, ज्या नाव आहेत शहरांची ती दिलेली आहेत. विच सिटी हॅड दी हायेस्ट टेम्परेचर, कोणत्या शहराचं तापमान सर्वात जास्त आहे? तर पहा 35 डिग्री सेल्सिअस. चंद्रपूर सिटी हॅड दी हायेस्ट टेम्परेचर, दॅट इज 35 डिग्री सेल्सिअस. विच सिटीज हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर्स, कोणत्या शहराची तापमानं जास्तीत जास्त आहेत आणि सारखी आहेत? तर पुणे 30 डिग्री सेल्सिअस अँड नाशिक 30 डिग्री सेल्सिअस. मीन्स पुणे अँड नाशिक सिटीज हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर्स, दॅट इज 30 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट क्वेश्चन इज विच सिटीज हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेल्सिअस. अगेन दिस क्वेश्चन. कोणत्या शहरांची तापमान 30 डिग्री सेल्सिअस आहे? अगेन पुणे अँड नाशिक. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर्स ऑफ पाचगणी अँड चंद्रपूर. पाचगणी आणि चंद्रपूरच्या टेम्परेचरमध्ये किती फरक आहे? सो टेम्परेचर ऑफ चंद्रपूर इज 35 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ पाचगणी इज 25 डिग्री सेल्सिअस. सो 35 minus 25 is equal to 10 degree Celsius. So difference between the temperatures of Pasgani and Chandrapur is 10 degree Celsius. अशा प्रकारे आपण या ग्राफचं रीडिंग करून त्याच्यावरची क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व करू शकतो. पुढे हा जो ग्राफ आपल्याला दिलेला होता ती माहिती आपण घेतलेली आहे. आता पुढे आपल्याला एक ग्राफ, बघा तुम्हाला सोडवायला एक ग्राफ दिला आहे, तर हा ग्राफ देखील ऑब्झर्व द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. हा ग्राफसुद्धा टेम्परेचर्स अँड व्हेरियस सिटीज इन आवर कंट्री याच्याशी संबंधित आहे. याचा डाटा शो करणारा ग्राफ आहे. याच्यामध्ये सुद्धा काही क्वेश्चन्स आपण विचारलेले आहेत. व्हॉट डाटा इज शोन इन दी अबोव ग्राफ. कोणता डाटा अबोव या ग्राफमध्ये आपल्याला दिसतो? Which data is shown on vertical line? Which data is shown on the horizontal line? Which city had the maximum temperature? Which city had the minimum temperature? Which two cities had equal temperatures? What is the temperature of Chennai? What is the difference between the maximum and minimum temperature of above cities? ठीक आहे. अशा प्रकारे हा एक्सरसाइज जो आहे तो सॉल्व करायचा आहे. धन्यवाद.